व्हॅकन्सीज किती असतील आणि ऍड कधी येणार याच्या संदर्भातलं एक लाईव्ह लेक्चर आपण युट्यूबला टाकलेलं आहे. त्यामधनं जर का तुम्ही गो थ्रू केलं शुभम, तर तुम्हाला क्लिअर माहिती पडेल की व्हॅकन्सीज आणि ऑलमोस्ट त्या व्हॅकन्सीज कधीपर्यंत एक्सपेक्ट आहे हे तुम्हाला तिथे क्लिअर माहिती पडून जाईल. ओके, सो ओके, लेट्स सी मित्रांनो, आजपासनं आपण चालू करतोय MRTP ऍक्ट 1966, जो की सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या टाउन प्लॅनिंगचा कोर्स किंवा पार्ट मानला जातो आणि सगळ्यात जास्त वेटेज जे आहे किंवा क्वेश्चन वेटेज जे आहे ते या टॉपिकवर बघायला मिळतं. आता हा MRTP ऍक्ट स्टडी करण्याच्या आधी एक लक्षात घ्या की तुम्हाला अपडेटेड MRTP ऍक्टची कॉपी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. ओके, आय होप सो की प्रत्येकाकडे असेलच. ज्यांच्याकडे नसेल त्यांच्यासाठी अवेलेबल करून देण्यात येईल. ओके, पण तुमच्याकडे अपडेटेड कॉपी असू द्या, कारण जर का तुमच्याकडे जुनी कॉपी असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की जे काही डेट व्हेरिएशन्स आहेत ते तुम्हाला तिथे बघायला मिळेल. त्यामुळे सगळ्यांनी एक लक्षात घ्या की तुमच्याकडे अपडेटेड कॉपीच असायला पाहिजे. ओके, सो आजपासून काही दिवस आपले फ्री लाईव्ह लेक्चर्स असतील ज्यामध्ये आपण MRTP ऍक्टचा काही पार्ट कंप्लीट करणार आहोत. जर का तुम्हाला आपले लाईव्ह कोर्सेस घ्यायचे असतील तर आपले लाईव्ह क्लासेस ऑलरेडी सुरू झालेले आहेत. त्या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. सोबतच जर का यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज सर्वांनी या नंबरला जर का कॉल केला तर तुम्हाला संबंधित सर्वच्या सर्व माहिती इथे अवेलेबल केल्या जाईल किंवा सांगितल्या जाईल. जर कुणालाही काही इश्यू असेल या टॉपिक विषयी किंवा कोर्स विषयी तर तुम्ही या नंबरला कॉल करा, तुम्हाला सर्व माहिती इथे मिळेल. ओके, त्यानंतर लक्षात घ्या MRTP ऍक्ट चालू करण्याआधी काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण डिरेक्टली MRTP ऍक्ट चालू करतोय, सो त्याआधी एक कंडिशन लक्षात घ्या की जर का तुम्ही पेपर 2012 चा अज्युम करत असेल किंवा 22 चा जर का करत असेल, कारण 18 आणि 22 हे दोन्ही जर का पेपर बघितले तर आपल्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला लास्ट पेपर जो झाला होता ATP चा 22 चा त्याचं क्वेश्चन वेटेज टॉपिक वाईज दिसत असेल. मग आज MRTP ऍक्ट जर का आपण चालू करतोय तर त्या केसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की रिजनल प्लॅन, डेव्हलपमेंट प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कील, लोकल प्लॅन एरिया हा तुम्हाला MRTP ऍक्टचा पार्ट दिसतोय, ज्यामध्ये आजपासून जो आपण रिजनल प्लॅन चालू करतोय मित्रांनो, हा ऑलमोस्ट 4 क्वेश्चन्स लास्ट पेपर मध्ये यावर विचारले गेले आहेत. 4 क्वेश्चन इट मीन्स दॅट 8 मार्क्स. लक्षात घ्या, 4 क्वेश्चन इट मीन्स 8 मार्क्स. म्हणजे आपण आजपासनं पुढचे जवळपास 3 ते 4 दिवसात RP इझिली कंप्लीट करणार. आम्ही तुम्हाला अश्युरन्स देतो RP मध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसात जेवढंही पूर्ण तुम्हाला सिलेबस कंप्लीट करून दिला जाईल त्यामध्ये कुठेही डाऊट्स नसणार, कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम नसणार. सोबतच MCQ प्रॅक्टिस आपण टाइम टू टाइम घेणार आहोत. म्हणजे असं नाही की झाल्यावर किंवा बघू नंतर हा प्रकार चालणार नाही. कारण काय, सेक्शन वाईज विथ सेक्शन नंबर मोस्टली जेवढे पॉसिबिलिटी असतील तिथे क्वेश्चन तयार होण्याचे, म्हणजे व्हेरी लो टू व्हेरी हार्ड ही जी काही लेवल असेल या लेवलमध्ये आपण क्वेश्चन्स घेणार आहोत. त्यामुळे RP विषयी, DP विषयी, टाउन प्लॅनिंग स्कीम विषयी म्हणजे ओव्हरऑल MRTP ऍक्ट विषयी जो काही तुमच्या मनात भीती असेल किंवा जे काही टेन्शन असेल ते बिलकुल काढून टाका. कुठेही टेन्शन ठेवू नका. एकदम व्यवस्थित आणि साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला MRTP ऍक्ट समजेल ही माझी गॅरंटी. कारण काय की जोपर्यंत तुम्हाला MRTP ऍक्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत बाकी पुढच्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होत नाही. आणि MRTP ऍक्ट आता आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुमच्याकडे ऍक्ट्स आहेत पण ऍक्टची कंडिशन्स, लँग्वेजेस यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहे आणि समजून घ्यायला सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. पण इथे मी तुम्हाला अश्युरन्स देतो की तुम्हाला पुढचे जेवढेही लेक्चर्स आपले फ्री लाईव्ह असतील त्यामध्ये जेवढा सिलेबस कंप्लीट केला जाईल त्यामध्ये एक छोटासा सुद्धा प्रॉब्लेम नसेल. विथ MCQ तुमचा प्रत्येक पार्ट क्लिअर केला जाईल. क्लिअर. त्यामुळे आजपासून आपण चालू करतोय महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. ओके, सो लेट्स सी
आरपी जो पहिला पार्ट आहे तो आपण चालू करणार. म्हणजे ऑलमोस्ट जर का तुम्ही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला किंवा लास्ट पेपरला जर का लक्षात घेतलं तर त्यावर तुम्हाला लक्षात येईल की हा 4 क्वेश्चन्स विचारले आहेत, म्हणजे 8 मार्क्स आपले इथे क्लिअर होणार आहेत. ओके. आणि 8 मार्क्स हा खूप मोठा पल्ला आहे असिस्टंट टाउन प्लॅनिंगची पोस्ट मिळण्यासाठी. ओके. कारण मागच्या वेळेला काही स्टुडंटचे जे छोट्या छोट्या किंवा एक मार्क्सने जी पोस्टिंग गेली, सो आरपी तुम्हाला कदाचित त्या पॉइंटला हेल्प करू शकतो तुमची पोस्टिंग अचीव करण्यासाठी. त्यामुळे प्रॉपरली लक्ष द्या, समजून घ्या. क्लिअर? सो लेट्स सी. महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट स्टडी करताना काय कंडिशन्स असतात? एक तर लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट स्टडी करतो, जो की 1966 चा आहे, तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटने इस्टॅब्लिश केलेला आहे. क्लिअर? सो 66 यासाठी, कारण याचं बिल जे पास झालेलं होतं ते 1966 ला पास झालंय, म्हणून त्याला महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 असं बोलतात. सो लेट्स सी. ज्या वेळेला एमआरटीपी ऍक्ट आपण स्टडी करतो मित्रांनो, त्यावेळेला लक्षात घ्या की यामध्ये सिलेबस जो दिलेला असेल, टोटल जो पार्ट आहे हा कसा डिवाइड केला गेलाय, किती चॅप्टर मध्ये केला गेलाय, हे सुद्धा समजणं फार महत्वाचं आहे. नुसतं डिरेक्टली एमआरटीपी ऍक्ट घेतला आणि वाचून काढला असं होणार नाही. यामध्ये लक्षात घ्या की जो एमआरटीपी ऍक्ट जो आहे 1966, यामध्ये टोटल नंबर ऑफ चॅप्टर 9 आहेत. लक्षात घ्या, टोटल नंबर ऑफ चॅप्टर 9 आहेत. यापैकी आपण डिरेक्टली चॅप्टर 2 ला स्टार्ट करणार. डायरेक्टली चॅप्टर 2 ला स्टार्ट करणार. मग सर चॅप्टर 1 स्किप करणार का? नाही, बिलकुल नाही. डोंट वरी, मी एक्सप्लेन करेलच. बघा, पुढे थोडा वेळ थांबा. त्यानंतर याचे सब चॅप्टर जर बघितले तर पुन्हा याचा एक सब चॅप्टर आहे, जो की एक चॅप्टर सब चॅप्टर बघायला मिळतो, जो 3A म्हणून तुम्हाला एमआरटीपी ऍक्ट मध्ये बघायला मिळेल. क्लिअर? त्यानंतर टोटल नंबर ऑफ सेक्शन हे 165 आहेत. किती? मेन सेक्शन जे आहेत मित्रांनो ते 165 मेन सेक्शन्स आहेत, आणि सोबतच जे सब सेक्शन आहे ते 30 आहेत. ओके, लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. टोटल नंबर ऑफ चॅप्टर विचार केला तर 9 आहेत. त्यामध्ये एक सब चॅप्टर तुम्हाला बघायला मिळेल. टोटल नंबर ऑफ सेक्शन जे आहेत ते 165 आहेत, आणि त्यामध्ये जो सब सेक्शन आहे ते 30 आहे. म्हणजेच काय, हा एवढा मोठा सिलेबस तुम्हाला एमआरटीपी ऍक्टच्या अंडर मध्ये स्टडी करायचा आहे. आता एमआरटीपी ऍक्ट जर का बघितलं तर हा खूप मोठा व्हास्ट सिलेबस आहे, पण यामधलं ना जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या तुम्हाला फोकस करायच्या, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या अलॉंग विथ द सेक्शन नंबर. आता यावेळेला सेक्शन्स नंबर पण लक्षात ठेवायचे. लक्षात घ्या, मागच्या वेळेला 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला माहित आहे, जे जुने स्टुडंट्स असतील, ज्यांनी जुना आधी पेपर दिला होता, त्यांना माहित आहे की 3 ते 4 सेक्शन्स नंबरही विचारला गेले होते लास्ट पेपरमध्ये. 3 ते 4 म्हणजे 6 to 8 मार्क्स. आता 6 to 8 मार्क्स म्हणजे विचार करा, जर का हे क्वेश्चन्स किंवा तो सेक्शन नंबर मला आला नाही तर माझे 6 ते 8 मार्क्स तिथेच जातील, आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असू शकतो कदाचित तुमच्या पेपरसाठी. मग हे सेक्शन नंबर कसे लक्षात ठेवणार, कोणत्या कंडिशननुसार लक्षात ठेवणार, याच्या काही सिंपल ट्रिक्स आहेत ज्या मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. ओके, म्हणजे सेक्शन नंबर लक्षात राहिला पाहिजे, सोबत या सेक्शन मध्ये मला काय माहिती दिलेली आहे ऍक्ट नुसार, हे सुद्धा तुम्हाला इझिली लक्षात राहील. अशा पद्धतीच्या काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. क्लिअर? सो लेट्स सी. ही आहे कंडिशन आपल्या एमआरटीपी ऍक्टची, किंवा हा असेल आपला पार्ट जो आपण स्टडी करणार आहोत. एवढे नंबर ऑफ चॅप्टर असतील, म्हणजेच काय 9. एक सब चॅप्टर आहे, एक टोटल नंबर ऑफ सेक्शन 165 आहे, सब सेक्शन 30 आहे, आणि आपण आजपासून चालू करतोय रिजनल प्लॅन. रिजनल प्लॅन. ओके, आता काय आहे, कसं आहे, त्याआधी सिंपल एक एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगतोय. बघा की इन एमआरटीपी ऍक्ट 1966 द नंबर ऑफ in MRTP Act 1966 the number of sections arranged in number of chapters. फास्ट आन्सर. सगळ्यांकडनं अपेक्षित आहे, आत्ताच झालंय, किती नंबर ऑफ चॅप्टर. कारण ज्या वेळेला आपण एखादा सिलेबस मधनं गो थ्रू करतो त्यावेळेला त्या सिलेबसची प्रत्येक गोष्ट ना गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपल्याला प्रत्येक गोष्ट ना गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लॅग होतंय.
सगळ्यांनाच लॅग होतोय का? प्लीज एकदा रिप्ले करा. गुड. ऑप्शन सी इज करेक्ट. टोटल नंबर ऑफ चॅप्टर इज 9. क्लिअर. नेक्स्ट. कारण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला स्टडी करतो, सपोज इन केस जर का कोणाचं लॅग होत असेल तर त्यांनी एकदा रिफ्रेश करून घ्यावं. होऊ शकते कदाचित तुमच्याकडे नेटवर्क इश्यू असू शकतो, त्यामुळे कदाचित लॅग वगैरे होऊ शकते. क्लिअर. एकदा तुम्ही बघून घ्या रिफ्रेश करून. क्लिअर. नेक्स्ट. इन MRTP Act 1966 the number of sections are टोटल नंबर ऑफ सेक्शन्स किती आपल्याला स्टडी करायचे आहे? मेन नंबर ऑफ सेक्शन्स. गुड. ओके. सो 165 आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके. कारण आपण ज्या वेळेला एखाद्या सिलेबस मधनं जातो त्यावेळेला प्रत्येक गोष्ट न गोष्ट तुमच्याकडे माहित असणं गरजेचं आहे. मग त्या छोट्या गोष्टीपासून का असे ना. ओके. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या वेळेला व्हेरी इझी टू व्हेरी हार्ड ही प्रोसेस आपल्याला अडॉप्ट करायची आहे, ज्यामध्ये सिंपल क्वेश्चन पासून सगळ्यात हार्ड क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आणि कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा हे आपण इथे क्लिअर करून देणार आहोत. ओके. सो बघा मित्रांनो, मी जसं सांगितलंय की टोटल 9 चॅप्टर्स आहेत. 9 चॅप्टर्स आहेत. त्यामधला पहिला चॅप्टर 1 जो आहे तो आहे प्रिलिमिनरी. आता एक लक्षात घ्या, प्रिलिमिनरी ज्या वेळेला आपण कोणत्याही अमेंडमेंट ऍक्टला ज्या वेळेला हात लावतो, कोणत्याही ऍक्टला आपण बघतो, म्हणजे मी MRTP ऍक्ट विषयीच बोलतो असं नाही, कोणताही ऍक्ट तुम्ही घ्या, यामध्ये चॅप्टर 1 जो त्याचा असेल त्यामध्ये सरळ सरळ माहिती असते त्या चॅप्टरचं नाव काय आहे. ओके. चॅप्टर 1 मध्ये क्लिअर मेन्शन केलेलं असते की त्याचं शॉर्ट टायटल काय असते, तो कुठे एक्सटेंड केला आहे आणि त्याचं कमेन्समेंट कधी झालं, हे त्यामध्ये प्रत्येकच ऍक्टच्या चॅप्टर 1 मध्ये हे दिलेलं असते. लक्षात घ्या. त्यामधला चॅप्टर 1 चा जो सेक्शन 1 आहे, चॅप्टर 1 चा जो सेक्शन 1 आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्यांनी या ऍक्टचं नाव क्लिअर करून दिलेलं आहे, जसं की MRTP, जसं महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966. ओके. त्यानंतर हा जो ऍक्ट आहे MRTP ऍक्ट 1966 हा एक्झॅक्टली कोणत्या एरियाला अप्लिकेबल होतो, म्हणजेच संपूर्ण भारताला, महाराष्ट्राला, की महाराष्ट्रातल्या काही पार्टसाठी, का काही एक्सक्लूड केला की काही इन्क्लूड केला, ह्या सर्व गोष्टी तिथे तुम्हाला एक्सटेंड मध्ये दिल्या असेल. ओके. हॅलो. बघा, तुमचे जे काही चार्ट आहेत हे मला दिसत आहेत, कदाचित तुम्हाला आपसात दिसत नसेल, पण तुमचे जे चार्ट आहेत ते मला दिसत आहेत. डोंट वरी. काही इश्यू असेल तर मला इझिली विचारा. तुमचे चार्ट्स मला दिसत आहेत. डोंट वरी अबाउट इट. ओके. सो लेट्स सी की सेक्शन 1 मध्ये काय दिलेलं असते मित्रांनो. इट इज एक्सटेंडेड टू द होल स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे MRTP ऍक्ट जर का तुम्हाला वाचायचं असेल आणि तो जर का अप्लाय करायचा असेल तर एक लक्षात ठेवा, तो पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे काही पार्ट किंवा छोटा पार्ट असं काही करायचं नाही. पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण MRTP ऍक्ट लागू करणार आहोत किंवा तो अप्लाय करणार आहोत. लक्षात आलं. कारण हा परफेक्ट MRTP ऍक्ट जो तयार केला गेलाय हा महाराष्ट्र रिजनसाठी केला गेलाय. आधीच्या लाईव्ह लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला प्रॉपर समजून सांगितलं होतं की याआधी महाराष्ट्रामध्ये जे काही बाकी प्रदेश होते, कच्छ, गुजरात, सौराष्ट्र, हे जे काही एरिया होते याच्यासाठी आधीचा एक ऍक्ट होता. पण जेव्हा तो भाग काढण्यात आला किंवा तो भाग जेव्हा काढून टाकला तेव्हापासून काय झालंय की 1966 हा ऍक्ट लागू करण्यात आला होता. क्लिअर. आणि सेक्शन 2 जो असतो हा डेफिनेशनचा पार्ट असतो. डेफिनेशन्स ज्या ऍक्ट मध्ये जे नंबर ऑफ डिफरंट वर्ड्स असतील, जे प्रॉपर मिनिंगफुल वर्ड्स असतील, त्यासाठी तुम्हाला डेफिनेशन्स तिथे यूज करायचे असतात आणि या डेफिनेशन्स तुम्हाला सेक्शन 2 मध्ये दिलेल्या आहेत. ओके. आता डेफिनेशन्स तुम्ही लोक इझिली वाचू शकता किंवा ज्या वेळेला आपल्या ऍक्ट मध्ये आपण स्टडी करतोय त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्या डेफिनेशनचा तिथे मिनिंग काय बनेल हे मी तुम्हाला त्याच वेळेला समजून सांगेल. इझी जाईल, तेव्हा समजणं इझी जाईल. क्लिअर. म्हणजेच काय
चॅप्टर 1 मध्ये जे 2 सेक्शन आहे, सेक्शन 1 म्हणजे त्याचं शॉर्ट टायटल, एक्सटेंड आणि कमेन्समेंट कधी झालं. सेकंड सेक्शन जो आहे त्यामध्ये तुम्हाला त्यांनी क्लिअर केलं होतं की डेफिनेशन्स असतील आणि डेफिनेशन्स मध्ये कोणता भाग, कोणता डेफिनेशन, कोणत्या वर्डची काय डेफिनेशन असेल किंवा तिला त्या पर्टिक्युलर पोझिशनला काय म्हणून वापरायचं आहे हे तुम्हाला तिथे त्या डेफिनेशन्स मध्ये एक्सप्लेन केलं जातं. सिमिलरली तेच एक्सप्लेनेशन आपण एमआरटीपी ऍक्ट शिकताना बघू की त्या टाइमला त्या डेफिनेशनचा तिथे मिनिंग काय बनतो, कारण प्रत्येक वेळेला त्या गोष्टीचा अर्थ हा बदलत असतो. त्यामुळे त्याचा मिनिंग तिथे काय बनेल हा तुम्हाला वेळोवेळी सांगण्यात येतील. त्यामुळे तुमच्याकडे जर का कॉपी असेल तर प्लीज तुम्ही स्वतः एकदा एमआरटीपी ऍक्टच्या डेफिनेशन्स मधनं गो थ्रू करा. सिंपल डेफिनेशन्स असतील, अम्युनिटीज कशाला म्हणतात, लोकल ऑथॉरिटीज कशाला म्हणतात, ओके, अशा सिंपल डेफिनेशन्स आहेत. क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? जर का हे क्लिअर असेल तर मग आपण आपला मेन जो फोकस आहे आपला चॅप्टर नंबर 2 म्हणजेच रिजनल प्लान वर घेऊया. ओके, चलो चला. मग त्याच्या आधी एक मला सांगून द्या की जो एमआरटीपी ऍक्ट जो अप्लाय केला गेलाय हा कुठे कुठपर्यंत अप्लाय केला गेलाय, कुठपर्यंत एक्सटेंड केला गेलाय. ओके, कुठपर्यंत एक्सटेंड केला गेलाय, कम ऑन फास्ट. प्रॉपरली बघून आन्सर द्या, बघून आन्सर द्या. कारण बघा, ज्यांना कोणाला वाटत असेल की हा खूप सिंपल आहे किंवा काय विचारू शकत नाही, बघा पेपरमध्ये काय येईल आपल्याला याची गॅरंटी नाही. त्यामुळे वर्स्ट केसला आपण रेडी असायला पाहिजे. वर्स्ट केसला आपण रेडी असणं फार गरजेचं आहे. म्हणजे पेपरमध्ये काही जरी आलं तरी माझ्याकडे त्याचा आन्सर असेल, माझ्याकडे त्याचा आन्सर असेल. विराज बोलतायत की ए नंबर मला एक सांगा, आपण हा ऑप्शन जो आहे तो होल इंडियासाठी आहे विराज, आणि त्या केसमध्ये एमआरटीपी ऍक्ट हा महाराष्ट्र रिजनल आहे. पहिला शब्द सांगतोय त्याचा, महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट. म्हणजेच काय, एकतर ऑप्शन बी असू शकतो किंवा सी असू शकतो. पण यामध्ये जर का बघितलं तर हा काही पार्ट साठी बोलतायत. ऑप्शन बी काय बोलतायत, काही पार्ट साठी आहे. पण हा जो एमआरटीपी ऍक्ट आहे हा होल ऑफ महाराष्ट्रासाठी किंवा होल स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी अप्लाय केला गेलाय. त्यामुळे ऑप्शन सी इज करेक्ट. म्हणून बी पण नाही, सी इज करेक्ट. होल स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी करेक्ट आहे हा. बरोबर आहे. त्यामुळे बघा, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातनं चुका होतात. त्यामुळे आत्ताच काय ते क्लिअर करायचंय. हे जे छोटे छोटे पॉइंट्स असतील तुम्ही पण लिहत चला. जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या लिहत चला. ऍट द एंड यू विल गेट द नोट्स, डोंट वरी. आपल्याकडे मी जसं आधी सांगितलंय नोट्स वगैरे सगळं रेडी आहे. आधीच्या पाठच्या नोट्स तुमच्याला आज किंवा उद्यापर्यंत मिळून जातील. याच्या तुम्हाला पुढच्या 2 दिवसात मिळून जाईल नोट्स. क्लिअर? सो डोंट वरी. आणि आपल्याकडे ज्या नोट्स आहेत त्या कुठेही कॉपी पेस्ट केलेल्या नाही आणि कुठनंही घेतलेल्या नाहीये. ओके, त्यामुळे तेवढी एक गॅरंटी आहे की नोट्स आपल्या ज्या आहेत त्या परफेक्ट आहे. नोट्स मधनं गो थ्रू करा आणि व्हिडिओ मधनं गो थ्रू करा. इट इज मोर दॅन सफिशियंट. चला मित्रांनो पुढे जाऊया. नेक्स्ट सेक्शन 2 ऑफ एमआरटीपी ऍक्ट 1966 डील्स विथ. सेक्शन 2. आता बघा, हा क्वेश्चन सेक्शन 2 वर मुद्दाम टाकलाय. कारण लास्ट पेपर मध्ये जसं मी सांगितलं की जवळपास 3 ते 4 क्वेश्चन्स हे सेक्शन वाईज होते. मग काय होतं बरेचदा की सेक्शन्स लक्षात राहत नाही. म्हणजे मला माहित आहे की या कंडिशन नंतर कोणती कंडिशन आहे हे मला माहित आहे, की आता जर हे झालं तर याच्यानंतरची दुसरी केस काय असू शकते हे मला माहित आहे. पण त्याचा सेक्शन नंबर काय आहे हे मला माहित नसतं. मग यासाठी काही सिंपल ट्रिक्स आहेत. सिंपल ट्रिक्स मधनं आपण गो थ्रू करूया आणि तिथे परफेक्ट होईल. क्लिअर? सो ऑब्व्हियसली सेक्शन 2 हा डेफिनेशन साठी आहे. सेक्शन 2 कशासाठी आहे? डेफिनेशन साठी आहे. ओके, गुड. नेक्स्ट बघा, जो चॅप्टर 2 आहे, प्रोव्हिजन्स रिलेटेड टू रिजनल प्लान. ओके,
प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द रिजनल प्लान्स. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण रिजनल प्लान स्टडी करतो, याला सुरुवातीला की रिजनल प्लान नेमका काय असतो किंवा तो स्टडी करताना कोणत्या कोणत्या आपल्याला प्रोसेस मधनं जायचं आहे हे आपण पुढे बघणार. पण खरं तर हा रिजनल प्लान नेमका काय आहे, म्हणजे रिजनलच काय आहे, प्लान तर नंतर बघू, पण रिजन काय आहे. बघा, याला मराठीत जर का शब्दशः अर्थ घेतला तर याला बोलतात प्रादेशिक योजना. लक्षात ठेवा, काय म्हणतायत, प्रादेशिक योजना. सो रिजनल प्लान इज नथिंग बट द प्रादेशिक योजना इन मराठी. डोक्यात फिट करून ठेवा. आता प्रादेशिक योजना, रिजनल प्लान. सो काही लोकांच्या डोक्यात तो येतो की रिजनल प्लान म्हणजे डिरेक्टली फक्त एखादा मॅप वगैरे असते आणि त्यामध्ये सगळं असतं. असं काही नाही. मॅप तर असेलच, पण त्याआधी तुम्हाला रिपोर्ट, सर्वे, ELU, एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, प्रपोज लँड यूज, या सर्वांचा सर्वे करून जो एक डाटा प्रिपेअर केला जातो आणि तो डाटा एका पर्टिक्युलर मॅप मध्ये ठेवला जाईल किंवा तो त्या पर्टिक्युलर प्लॅनच्या प्रोसेसमध्ये अडॉप्ट केला जाईल आणि त्या कंडिशन मधनं तुम्हाला तयार होईल तुमचा रिजनल प्लॅन. ओके, आता रिजन लक्षात ठेवताना किंवा रिजनल प्लॅन नेमका काय असेल तर नॉर्मली काय की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट काय करतं की नंबर ऑफ रिजन्स तयार करतं. म्हणजेच काय, एका स्टेटमध्ये नंबर ऑफ रिजन्स तयार करतात. फॉर्च्युनेटली काय झालं की महाराष्ट्रामध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्ट वाईज रिजन करण्यात आले. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय की स्टेट ऑफ गव्हर्नमेंट काय करतं की नंबर ऑफ रिजन्स मध्ये पूर्ण स्टेटला डिफर करतं. म्हणजेच काय की नंबर ऑफ रिजन्स तयार केले जातात. पण महाराष्ट्राचा जर का विचार केला तर इथे फॉर्च्युनेटली असं झालेलं आहे की सगळे डिस्ट्रिक्ट वाईज रिजन अजून केलेले आहेत. म्हणजेच काय, नागपूर एक, औरंगाबाद एक, नाशिक एक, अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट वाईज रिजन तयार केले गेले आहेत. ओके, आणि त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट लेवलवर त्याचा प्लान तयार केला गेला आहे. म्हणजेच काय, आता इथे प्रादेशिकचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल की आता महाराष्ट्राच्या केसमध्ये आपलं प्रादेशिक योजना कुठे अप्लाय करायची आहे, म्हणजे पर्टिक्युलर त्या एका डिस्ट्रिक्टसाठी आपण अप्लाय करणार. मी असं म्हणत नाही की फक्त डिस्ट्रिक्टच असते, कारण याचा थोडा अर्थ पुढच्या सेक्शन नंबर 3 मध्ये बदलणार आहे. तो काय कसा ते बघू. पण लक्षात ठेवायचंय की प्रादेशिक योजना किंवा रिजनल प्लान आपण ज्या वेळेला स्टडी करू त्यावेळेला तो अप्लाय कुठे केला जातो तर नॉर्मली रिजन्स वाईज अप्लाय केला जातो. पण महाराष्ट्रामध्ये जे रिजन जे डिफरंट केले किंवा डिवाइड केले गेले आहेत ते डिस्ट्रिक्ट वाईज केले गेले आहेत. जे रिजन डिवाइड केले गेले आहेत ते डिस्ट्रिक्ट वाईज केले गेले आहेत. आणि त्यामुळे काय, आपण ज्या वेळेला रिजनल प्लान स्टडी करू त्यावेळेला ते डिस्ट्रिक्ट वाईज स्टडी करायचे आहेत. क्लिअर. पण याचा अर्थ असं नाही की प्रत्येकच डिस्ट्रिक्टला एक रिजनल प्लान असेल. ओके, याचा पण म्हणून मी म्हटलंय की याचा अर्थ थोडा पुढच्या सेक्शन मध्ये तुम्हाला चेंज होईल किंवा बघायला मिळेल. ह्यामधला बघा सेक्शन नंबर 3 काय सांगतो. सेक्शन नंबर 3 काय सांगतो, इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. क्लिअर. बघा सेक्शन 3 सेक्शन नंबर 3. ओके, आपण नॉर्मली काय करणार, आरपी चालू केलाय, रिजनल प्लान, ज्याला मी आरपी बोलणार. आरपी इट इंडिकेट द रिजनल प्लान. ओके, डोक्यात फिट करून ठेवा. प्रत्येक वेळेला मी रिजनल प्लान बोलणारच नाही. आरपी इज द शॉर्ट फॉर्म. आणि रिजनल प्लानचा जो कॉन्सेप्ट आहे हा सेक्शन नंबर मित्रांनो 3 पासून चालू होतो तर सेक्शन नंबर 20 पर्यंत आहे. लक्षात आलं. म्हणजे सेक्शन नंबर 3 टू सेक्शन नंबर 20 आपल्याला गो थ्रू करायचे आहेत. सेक्शन नंबर 3 टू सेक्शन नंबर 20 आपल्याला गो थ्रू करायचे आहेत. आता यामध्ये सेक्शन नंबर 3 काय सांगतो पहिल्यांदा तो लक्षात घ्या. इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ लिमिट. इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन म्हणजेच काय की तुम्हाला आधी रिजन्स फॉर्म करायचे आहेत, नंबर ऑफ रिजन्स फॉर्म करायचे आहेत. आणि मी जसं आधी सांगितलंय की रिजन्स कोण फॉर्म करत असतं तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. MRTP ऍक्टच्या केसमध्ये आपण असं म्हणूया की स्टेट गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रिजन इस्टॅब्लिश करतं. आणि रिजन इस्टॅब्लिश झाले की नाही झाले हे सांगण्यासाठी आपण नॉर्मली काय की ऑफिशियल गॅझेट वापरत असतो. ओके, आता बघा काय म्हणतायत
इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. आता अल्टरेशन म्हणजे तुम्हाला माहित आहे कमी करणे किंवा वाढवणे, कमी करणे किंवा वाढवणे. त्या पर्टिक्युलर रिजनच्या जे लिमिट्स आहेत, ज्युरिडिक्शन आहे, हद्दी आहे, त्या वाढवायच्या किंवा कमी करायच्या. हे सेक्शन नंबर 3 सांगतं. सेक्शन नंबर 3 मध्ये काय सांगतं? इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. म्हणजेच काय, रिजन फॉर्म करायचे. रिजन फॉर्म झालेत की नाही झालेत हे नॉर्मली गॅझेट बुक मधनं सगळीकडे पब्लिश करायचं, त्याचे लिमिटला अल्टर करायचं, वाढवायचं किंवा कमी करायचं. बघा काय म्हणतायत, दिस द स्टेट गव्हर्नमेंट मे नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. ओके, जे काही राजपत्र आहे, ऑफिशियल गॅझेट आहे, त्यामध्ये नॉर्मली तुम्हाला हा वर्ड जो आहे ऑफिशियल गॅझेट हा संपूर्ण एमआरटीपी ऍक्ट एटीपी मध्ये स्टडी करायचा आहे. ओके, कारण आपण सगळे मोस्टली लॉ आणि अमेंडमेंट ऍक्ट मधनं ग्रो थ्रू करणार आहोत. त्यामुळे प्रत्येक वेळेला गव्हर्नमेंटचा जो काही कम्युनिकेशन वे असेल हा ऑफिशियल गॅझेटच असेल. त्यामुळे लक्षात ठेवायचंय की ऑफिशियल गॅझेट हा वर्ड तुम्हाला कंटिन्युअसली लक्षात ठेवावं लागेल. सो ऑफिशियल गॅझेट मधनं काय करतात, द स्टेट गव्हर्नमेंट नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. ओके, त्यामधला फर्स्ट, एस्टॅब्लिश एनी एरिया इन द स्टेट बाय डिफाइनिंग इट्स लिमिट. सगळ्यात सुरुवातीला मेन काम काय आहे, जेव्हा आरपी आपला लागू करायचा आहे त्या केसमध्ये रिजनला नंबर ऑफ रिजन्सला इस्टॅब्लिश करायचं, त्या नंबर ऑफ रिजनला इस्टॅब्लिश करायचं आणि त्याच्या ज्या काही लिमिट्स असतील त्या डिफाईन करून टाकायच्या. टू बी अ रिजन फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट अँड मेनी नेम अँड अल्टर द नेम एनी सच रिजन. लक्षात घ्या, सुरुवातीला मेन काम काय आहे याच्यावर डोकं लक्षात ठेवा, डोकं व्यवस्थित जाग्यावर ठेवून समजून घ्या. पहिलं काम काय आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन. आणि इस्टॅब्लिशमेंट कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट. कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट. सो इस्टॅब्लिश पहिलं काम आहे गव्हर्नमेंटचं की रिजनला फॉर्म करायचं आणि त्याच्या लिमिट फिक्स करून ठेवायच्या. एखादा रिजन रेडी केला, सपोज एक एक्झाम्पल घेतो की मी अमरावती डिस्ट्रिक्ट आहे, अमरावती डिस्ट्रिक्ट ऍज अ रिजन म्हणून फॉर्म केलं आणि त्याच्या ज्या लिमिट्स आहेत, ओके, सराउंडिंग पूर्ण एरियामध्ये ह्या फायनल केल्या गेल्या आहेत. आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला किंवा कम्युनिकेशन वे काय असेल, गव्हर्नमेंटचा ऑफिशियल गॅझेट असतो. त्यामुळे काय, ज्या वेळेला एखादं रिजन फॉर्म करायचं असेल त्यावेळेला त्याला तुम्हाला लिमिट्स फायनल कराव्या लागतील आणि संबंधित माहिती ऑफिशियल गॅझेटमध्ये प्रसारित करावी लागते किंवा पब्लिश करावी लागते. त्यामुळे गव्हर्नमेंट सुरुवातीला रिजनला इस्टॅब्लिश करेल आणि त्यानंतर त्या संदर्भातली सगळी माहिती ही पब्लिश करेल. पण त्याआधी काय आहे, द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. आता ऑफिशियल गॅझेट मध्ये नेमकं काय टाकायचं आहे, रिजन तर इस्टॅब्लिश केलाय, लिमिट पण फायनल केल्या, त्या लोकांच्या माहितीसाठी, लोकांना माहिती होण्यासाठी, ओके, त्या प्रदेशातल्या, त्या रिजन मधल्या, त्या डिस्ट्रिक्ट मधल्या लोकांना माहिती होण्यासाठी नॉर्मली ऑफिशियल गॅझेट मध्ये काय असेल, फर्स्ट, alter the limits of region so as to include therein or exclude therefrom such a may be specified in the notification. ऑफिशियल गॅझेट मध्ये काय सांगण्यात येईल, ज्या वेळेला एखादा रिजनला इस्टॅब्लिश केल्या गेलंय त्यावेळेला या रिजन मधनं एका कोणता पार्ट इन्क्लूड करण्यात आला किंवा कोणता पार्ट एक्सक्लूड करण्यात आला हे मेन्शन केलं जातं. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ज्या वेळेला एखादा रिजन फॉर्म केला जातो त्यावेळेला त्याच्या लिमिट्स अल्टर केल्या जातात. म्हणजेच काय, त्याची हद्द जी आहे, त्याची ज्युरिडिक्शन जी आहे ती फॉर्म केली जाते आणि ती फॉर्म करताना कोणता पार्ट त्यामध्ये ऍड केला आणि कोणता पार्ट त्यातनं बाहेर काढून टाकला हे समजण्यासाठी ऑफिशियल गॅझेट मधनं लोकांच्या माहितीसाठी पब्लिश केलं जातं. पहिली गोष्ट. ओके, सेकंड, अमालगमेट टू ऑर मोर रिजन्स सो एज टू फॉर्म वन रिजन. अमालगमेटचा अर्थ काय होतो, एकत्र करणे. अमालगमेटचा मिनिंग काय होतो, एकत्र करणे. सो अमालगमेट टू ऑर मोर, लक्षात घ्या, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिजन एकात घेऊ शकता, दोन किंवा दोन पेक्षा जास्त रिजन एकात घेऊ शकता. जर का मित्रांनो तुम्ही जर का गुगलवर सर्च केलं की पालघर किंवा ठाणेचा जर का आरपी सर्च केला तर तुम्हाला लक्षात येईल ठाणे आणि पालघर
याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ठाणे प्लस पालघर, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. कारण ठाणे आणि पालघरचा जो आरपी बनलेला आहे तो दोघांच्या मिळून बनलेला आहे. बघा तुम्ही, म्हणजेच काय, मी जसं आधी बोललो होतो की डिस्ट्रिक्ट वाईज तर महाराष्ट्रात केले आहे, पण असंही आहे की दोन डिस्ट्रिक्ट मिळून एकच आरपी असू शकतो. अमालगमेट टू ऑर मोर रिजन, म्हणजे दोन जे रिजन्स आहे डिफरंट पालघर आणि ठाणे, या दोघां मिळून एक पण असू शकतो. किंवा थर्ड, स्प्लिट ऑफ एनी रिजन इनटू टू ऑर मोर रिजन, किंवा एका रिजनचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरपी असू शकतात. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सातारा डिस्ट्रिक्ट. सातारा जर का डिस्ट्रिक्ट तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल तिथे सातारा डिस्ट्रिक्टचा जो पूर्ण आरपी आहे तो वेगळा आहे, आणि महाबळेश्वर पंचगामी जो एरिया आहे जो की इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून इस्टॅब्लिश झालेला आहे त्याचा आरपी वेगळा आहे. बरोबर आहे. आता हे वेगवेगळे का बरं असतात, का बरं नाही, हे मी सांगेलच तुम्हाला. पण लक्षात काय ठेवायचंय की ज्या वेळेला रिजन इस्टॅब्लिश केलं जातं त्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फक्त रिजन वाईज, म्हणजे प्रत्येक रिजनला एकच देईल याची गॅरंटी नाही. दोन रिजन मिळून एक आरपी बनू शकतो, किंवा 2, 3, 4 मोर दॅन 2 एक आरपी बनू शकतो. बरोबर आहे. किंवा एका रिजनचे 2 पेक्षा जास्त सुद्धा आरपी बनू शकतात. क्लिअर? क्लिअर आहे. म्हणजे एखादा रिजन इस्टॅब्लिश केल्यानंतर लोकांच्या माहितीसाठी ऑफिशियल गॅझेटमध्ये नॉर्मली काय केलं जातं, पहिल्यांदा तर कोणत्या त्याच्या लिमिट आहे अल्टर केल्या, म्हणजे तुमची ज्युरिडिक्शन कुठपर्यंत चालली ही माहिती देतात. सेकंड थिंग इज दॅट डी कोणता पार्ट त्यामधनं काढलेला आणि कोणता पार्ट त्यामध्ये टाकला हे सांगतात. सोबतच आरपी ज्या वेळेला तयार केला जाऊ शकतो त्यावेळेला त्याच्या कंडिशन्स काय, की 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिजनचा एकच आरपी बनू शकतो, किंवा एकच रिजन 2 किंवा त्या जास्त आरपी मध्ये डिवाइड केला जाऊ शकतो. इतकं क्लिअर आहे का? प्लीज, एवढं क्लिअर आहे का? हो की नाही? प्रॉपर सांगा, हो की नाही? ओके, सगळेच जण सांगा. कुणाला काही प्रॉब्लेम आहे इथपर्यंत? असेल तर बिंदास क्वेश्चन विचारा की सर हे नाही समजलं, किंवा एखादी गोष्ट नसेल समजली तर प्लीज ती तिथेच क्लिअर करून घ्या. मी आधी सांगितलंय की जिथे तुम्हाला अडत असेल ना ते सांगा, बिंदास विचारा. ओके, चलो. सो नेक्स्ट, फोर्थ, declare the whole or part area comprising a region shall cease to be a region or a part of thereof. आणि त्यामधला जो पार्ट त्यामध्ये ऍड झाला, त्याच्या लिमिट अल्टर केल्या गेलाय, जो पार्ट नंबर ऑफ रिजन मध्ये वाटला गेलाय, किंवा नंबर ऑफ रिजन मध्ये एकच आरपी बनवण्यात असेल, तो संबंधित सगळा डाटा काय करा, तो डिक्लेअर करा. डिक्लेअर दॅट होल, संपूर्ण किंवा त्यातला काही पार्ट जो काही रिजनल मध्ये येत असेल किंवा त्या पद्धतीत तो तयार केला गेला असेल, तो लोकांच्या माहितीसाठी ऑफिशियल गॅझेट थ्रू प्रसारित केलं जातं. आणि हे करतात कुठे नेमकं? हे करतात कुठं? ऑफिशियल गॅझेट मी मगांपासून म्हणतोय, हे ज्या रिजनसाठी काम चालू केले आहे तिथल्या कलेक्टर, तहसील, मामलेदार यांच्या ऑफिसमध्ये जे गॅझेट असतं तिथे प्रसारित करतं, आणि तिथून नंतर मग लोकांच्या माहितीसाठी पुढे पब्लिश केलं जातं. ओके, सो अशा पद्धतीने आपण सेक्शन नंबर 3 मध्ये रिजनला इस्टॅब्लिश करतो, त्याच्यानंतरच्या ज्या लिमिट आहे अल्टर करतो. म्हणजे सेक्शन नंबर 3 काय सांगतो, रिजनला इस्टॅब्लिश करा. इस्टॅब्लिश कोण करेल? इस्टॅब्लिश कोण करेल तर स्टेट गव्हर्नमेंट करेल. लक्षात ठेवा, कोण करेल? स्टेट गव्हर्नमेंट. अजूनपर्यंत कोणतंच इथं फॉर्मेशन झालं नाही, अजून याचा करता धरता कोण आहे? स्टेट गव्हर्नमेंटच आहे. म्हणजे आरपीचा अजूनही हात कोणावर, आरपीवर कोणाचा हात आहे? स्टेट गव्हर्नमेंटचा. लक्षात घ्या. मग सुरुवातीला काय केलं? रिजनला इस्टॅब्लिश केलं. सेकंड थिंग, त्याच्या ज्या लिमिट्स होत्या त्या अल्टर केल्या. म्हणजेच काय, त्यामध्ये कोणता पार्ट घेणार, कोणता त्यामधनं काढणार, हे फायनल करण्यात आलं. नेक्स्ट, ज्या वेळेला आपण आरपी प्रिपेअर करतो त्यावेळेला 2 रिजन मिळून एक आरपी प्रिपेअर करू शकतात, किंवा 2 आरपी मिळून
एकच रिजन घेऊ शकतो. म्हणजेच काय, ज्या वेळेला 2 आरपी स्प्लिट अप एनी रिजन इंटू 2, सातारा जर का बघितलं, सातारा डिस्ट्रिक्ट जर का कोणी तुमच्यातलं असेल, जर का तुमच्यातलं कोणी असेल तर लक्षात ठेवायचं, सातारा डिस्ट्रिक्ट जर बघितला तुम्ही, त्यांचा जर का आरपी बघितला तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सातारा जो डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये 2 आरपी बघायला मिळतील. एक मिळेल तुम्हाला त्यामध्ये पंचगामी आणि महाबळेश्वरचा, जो की इको सेन्सिटिव्ह झोन आहे, त्याच्यामुळे त्याचा वेगळा आरपी आहे. आणि इकडे रेस्ट ऑफ द सातारा डिस्ट्रिक्टचा वेगळा आरपी आहे. त्यामुळे एकाच रिजनला 2 मध्ये स्प्लिट केल्या गेलेलं आहे. नेक्स्ट किंवा 2 रिजन एकामध्ये आणा किंवा 2 रिजन एकामध्ये आणा. जसं पालघर ठाणे आहे, पालघर ठाणे साधं सिंपल आहे, गुगलवर टाकून बघा की आरपी ऑफ पालघर त्याच्यासोबत ठाणे येतोच, किंवा पालघर आरपी ऑफ ठाणे त्याच्यासोबत पालघर येणार. सो ज्या वेळेला 2 रिजन मिळून 1 आरपी किंवा एका रिजनचे 2 आरपी असू शकतात. क्लिअर? म्हणजे मग तुमच्या डोक्यात जो कन्फ्युजन होतं की प्रत्येक डिस्ट्रिक्टसाठी 1 आरपी असतो का, क्लिअर झालं? काहींसाठी आहे, काहींसाठी नाही. काहींसाठी आहे, काहींसाठी नाही. A plan showing the boundaries of regional as established under the section shall be available for inspection at the office of collector, मामलेदार, तहसीलदार concerned and on the constitution of the regional board thereof also at the office of board. आता पहिल्यांदा शब्द आला एक बोर्ड नावाचा, किंवा एक बोर्ड प्रिपेअर होणार आहे, एक बोर्ड प्रिपेअर होणार आहे. हा फर्स्ट टाइम एक वर्ड आला. क्लिअर? सेक्शन नंबर 3 सगळ्यांना परफेक्ट क्लिअर आहे का? तरच मी पुढे जातो, कारण पुढे महत्वाचा सेक्शन आहे. हा क्लिअर झाला तरच पुढे जाईल. फास्ट. गुड. स्वप्नील सर, मग कोणत्या एरियासाठी मग आरपी एकच असतो? कंडिशन कोणती असते? नॉर्मली कोणत्या, आता अमरावतीचा जर का आरपी बघितला स्वप्नील, तर यासाठी एकच आहे, अमरावतीला आरपी एकच आहे. आता ठाणे आणि पालघरचा का बरं आहे? जर का तुम्ही त्यामधनं गेले, किंवा मी तुम्हाला ना एक आर्टिकल चॅटबॉक्स मध्ये टाकेल, ज्यामध्ये तुम्हाला समजेल की ते 2 आरपी का बरं, 2 रिजन का बरं एका आरपी मध्ये घेतल्या गेले. सिमिलरली एका रिजनला 2 आरपी मध्ये का बरं डिवाइड केलं गेलंय बघा, ते पण एकदा सांगून देतो, क्लिअर करून देतो, म्हणजेच प्रश्नच मिटून जाईल आपला. लक्षात घ्या मित्रांनो, कंडिशन काय असेल बघा. नॉर्मली काय, हा आहे सातारा डिस्ट्रिक्ट, हा आहे सातारा डिस्ट्रिक्ट. ओके, हा सातारा डिस्ट्रिक्ट आहे. यामध्ये कुठेतरी हा जो एवढा एरिया आहे, हा आहे महाबळेश्वर प्लस पंचगामी, जो तुम्हाला व्हाईट लाईन मध्ये दिसतोय तो जो एरिया आहे हा महाबळेश्वर आणि पंचगामीचा आहे. यामध्ये हा जो एरिया बघितलाय हा पूर्णपणे तुम्हाला माहित असेल तर हा पूर्णपणे जंगलाचा एरिया आहे, पूर्णपणे फॉरेस्ट एरिया आहे, टुरिझम एरिया आहे. यस ऑर नो? महाबळेश्वर पंचगामी हा काय लोकल ऑथॉरिटीच्या अंडरमध्ये येणारा एरिया आहे का? तिथे तुम्हाला नॉर्मल डेव्हलपमेंट प्रोव्हाइड करायची आहे का? नाही. त्यामध्ये बघा तुम्हाला इथे माहित असेल की महाबळेश्वर टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला जातो, फॉरेस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला जातो. यस ऑर नो? त्यामुळे काय पंचगामी. ओके, सो त्या केसमध्ये काय तुम्हाला लक्षात घ्यायचंय की महाबळेश्वर आणि पंचगामी इथे तुम्हाला इको सेन्सिटिव्ह झोन आहे, हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून इस्टॅब्लिश केलाय. आणि ज्या वेळेला एखाद्या इको सेन्सिटिव्ह झोनचं डेव्हलपमेंट करायचं जर का ठरवलं तर त्यामध्ये नॉर्मल डेव्हलपमेंट तिथे तुम्ही करू शकता का? म्हणजे रेस्ट ऑफ द सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये काय असेल प्रॉब्लेम? ट्रान्सपोर्टेशन किंवा ट्रॅफिक. ओके, इथे तुम्हाला झोनिंग पाहिजे, इथे तुम्हाला इन्फ्रा पाहिजे, बरोबर आहे की नाही? या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे द्यायची गरज आहे का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला, ज्या ट्रान्सपोर्टेशन आहे, झोनिंग आहे, इन्फ्रा आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे प्रोव्हाइड करायची गरज आहे का? नाही. त्यामुळे या ESZचं इको सेन्सिटिव्ह झोनचं जे
डेव्हलपमेंट आहे हे वेगळ्या पद्धतीत करावं लागणार आहे. कारण त्यांच्या ज्या काही नीड्स आहेत किंवा तिथे ज्या काही कंडिशन अप्लाय होतील त्या नॉर्मल नाही आहेत रेस्ट ऑफ द सातारा सारख्या. त्यामुळे याला ज्या वेळेला डेव्हलप केला जाईल त्यावेळेला याला वेगळ्या पद्धतीत डेव्हलप करावं लागेल. त्यामुळे या रिजनला त्यांनी डायरेक्ट बाहेर काढलं. याचा सेपरेट आरपी तयार केला आणि याचा सेपरेट आरपी तयार केला. म्हणजे इथे ज्या काही प्लान्स तुम्ही इम्प्लिमेंट करणार ते इथे करू शकत नाही आणि इथले प्लान तुम्ही इकडे इम्प्लिमेंट करू शकत नाही. म्हणून मग याला डिफर केलंय. समजलंय? लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय. सेक्शन 3 काय सांगतो? इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. रिजन जो आहे तो इस्टॅब्लिश करा आणि त्याच्या ज्या लिमिट्स असतात त्या अल्टर करा. सिंपल. आता काय झालं? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काय केलं? एक रिजन फिक्स केलं. मानून चालतो अमरावती. एक्झाम्पल म्हणून सांगतोय अमरावतीला फिक्स केलं. आता अमरावतीतल्या जी काही लोक आहे किंवा तिथले जे ऑफिसेस आहेत त्यांना तर माहिती पडायला पाहिजे की अमरावतीची ज्युरिडिक्शन कुठपर्यंत चालली किंवा अमरावती जो रिजन आहे, मी डिस्ट्रिक्ट म्हणत नाही, जो रिजन आहे त्याची ज्युरिडिक्शन कुठपर्यंत चालली. मग हे ऑफिशियल गॅझेट थ्रू पब्लिश केलं जातं. मग त्या ऑफिशियल गॅझेटमध्ये काय काय पब्लिश केलं जाईल? पहिलं तर त्याची लिमिट कुठपर्यंत अल्टर केली, अमरावतीची जी लिमिट आहे ती कुठपर्यंत अल्टर केली, की त्यातला कोणता पार्ट काढून टाकला जो तुमच्या डेव्हलपमेंटच्या अंडरमध्ये येणार नाही, तो कोणता पार्ट काढून टाकला किंवा कोणता पार्ट नवीन ऍड केला हे त्यामध्ये दाखवल्या जाईल. सेकंड थिंग, अमरावती एकाच आरपी मध्ये आहे की त्याला सेपरेट केला गेलाय हे पण बघावं लागेल, की अमरावती सोबत दुसरा रिजन त्यामध्ये टाकला आहे का हे पण बघावं लागेल. म्हणजेच काय, अमालगमेशन किंवा स्प्लिट अप हे फॉर्मेशन झालं आहे का हे बघावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट, डिक्लेअर द होल ऑर पार्ट. जो काही त्यांनी अल्ट्रेशन केलं असेल, जे काही त्यांनी इस्टॅब्लिशमेंट केलं असेल त्याचं डिक्लेरेशन व्हायला पाहिजे पूर्ण किंवा त्याच्या पार्ट वाईज. क्लिअर? आणि मग ही माहिती नॉर्मली काय केलं जातं की ऑफिशियल गॅझेट थ्रू लोकांच्या माहितीसाठी, बाकी जे काही लोक आहेत त्या एरियामधले, त्या रिजन मधले, त्यांच्या माहितीसाठी कलेक्टर ऑफिस, मामलेदार ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस या ठिकाणी ठेवलं जातं आणि तिथून ती माहिती पब्लिश केली जाते. ओके, चला आता रिजन सेक्शन 3 ओके आहे. ओके, चला पुढे जाऊया. सेक्शन नंबर, चला पुन्हा सांगा. सांगा फास्ट. सेक्शन 3 डील्स विथ, लक्षात ठेवा, सेक्शन 3 डील्स विथ डेफिनेशन, वॅकन्सीज, इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. ओके, बरोबर. सेक्शन 3 कसा आहे? इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट. क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट, द फर्स्ट स्टेप इन द प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅनिंग. सगळ्यात पहिल्यांदा रिजनल प्लॅन जर घ्यायचा असेल तर पहिली स्टेप काय करायची आहे मला? सगळ्यात पहिली स्टेप काय होती? सगळ्यात पहिली स्टेप काय? कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्डला तयार करायचं. publication of draft regional plan, next establishment of region की discussion with the public in this region. सगळ्यात पहिलं काम काय? एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन. बरोबर, सगळ्यात पहिलं काम असतं इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन. ओके, इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजनल प्लॅन फॉर, हे सांगा. establishment of regional plan for, it is only for district, एका डिस्ट्रिक्ट साठी आहे.
split up any region into 2 or more regions or amalgamate 2 or more regions so as to form one region? Obviously answer काय याचं? C and B and C पाहिजे होतं, सॉरी. ओके, बी अँड सी पाहिजे, ते चुकून ते सी अँड डी झाले, ते बी अँड सी पाहिजे. ओके, गुड गुड. नेक्स्ट, आता बघा, नॉर्मली आता तर आपलं तुम्हाला एक माहित आहे, इस्टॅब्लिशमेंट झालं, रिजनचं फॉर्मेशन झालं, ओके, त्याच्या लिमिट अल्टर झाल्या, म्हणजे रिजन फॉर्म झाला. आपल्याला या रिजनसाठी, एवढ्या मोठ्या रिजनसाठी आपल्याला काय करायचं आहे? आरपी तयार करायचं आहे. या रिजनसाठी आपल्याला आरपी तयार करायचं आहे. मग आरपी तयार करणार कोण? गव्हर्नमेंट करणार? तुम्ही, मी नाही. काय होतं, आरपी तयार करायला एक प्रॉपर प्रोसेस लागणार आहे, आणि ती प्रोसेस म्हणजे कोणती? कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. लक्षात घ्या, कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड. आपल्याला काय, रिजनल प्लॅनिंग बोर्ड तयार करावं लागेल, ज्यामध्ये आरपी प्रिपेअर केला जाईल, आरपी फॉर्म केला जाईल. म्हणजे लक्षात ठेवा, रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करतं? आरपी प्रिपेअर करतो, आरपी फॉर्म करतो. ओके, याला शॉर्टकट मध्ये आपण यानंतर आरपीबी बोलणार. लक्षात ठेवायचं, काय बोलणार? आरपीबी, रिजनल प्लॅनिंग बोर्ड. शब्द लक्षात ठेवा किंवा त्याचे शॉर्ट फॉर्म तुम्ही लिहून घ्या, कारण यानंतर आपण आरपीबी असं बोलणार आहोत. क्लिअर? आता रिजनल प्लॅनिंग बोर्ड तयार करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? फॉर द पर्पज ऑफ प्लॅनिंग द डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ लँड इन द रिजन, द स्टेट गव्हर्नमेंट shall by notification in the official gazette constitute a regional planning board for the region constituting of. नॉर्मली काय करतं की आरपीबी कोण फॉर्म करतं? तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, स्टेट गव्हर्नमेंट. ओके, आता स्टेट गव्हर्नमेंट काय करतं नॉर्मली की आरपीबी फॉर्म करतं. आता ही आरपीबी फॉर्म जर का होत असेल तर त्यामध्ये कोणते कोणते मेंबर असायला पाहिजे? कोण त्याचा चेअरमन असेल, व्हाईस चेअरमन कोण असेल, सेक्रेटरी कोण असेल, किती मेंबर असायला पाहिजे, कोणाला घ्यायचं कोणाला नाही, हे ठरवण्याचं काम मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने घेतलेलं आहे, किंवा त्यांनी ते परफेक्ट करून दिलेलं आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, फर्स्ट, चेअरमॅन अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, द डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग और द पर्सन नॉमिनेटेड बाय हिम. म्हणजेच काय, जो चेअरपर्सन असतो, चेअरमॅन असतो त्या पर्टिक्युलर बोर्डचा, तो कोण असणार आहे? डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. किंवा त्याने जर का एखाद्या पर्सनला नॉमिनेट केलं असेल तर तो असू शकतो. ओके, चेअरपर्सन कोण असेल, चेअरमन कोण असेल त्या बॉडीचा किंवा त्या बोर्डचा? डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, म्हणजेच डीटीपी. कोण असणार? डीटीपी. आपण काय स्टडी करतोय? रिजनल प्लॅन कोण तयार करणार? रिजनल प्लॅन कोण तयार करणार? तर कोण तयार करणार? आरपीबी, रिजनल प्लॅनिंग बोर्ड तयार करणार. मग रिजनल प्लॅनिंग बोर्ड मध्ये कोणते कोणते मेंबर असतात? तर पहिला कोण आहे? डीटीपी, जो की चेअरमन असतो. त्याला कोणी अपॉइंट केलंय? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने किंवा स्टेट गव्हर्नमेंटने. त्यानंतर जर का चेअरमन किंवा डीटीपी जर का, डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग जर का स्वतः व्हायला तयार नसेल तर त्यांनी जर का एखाद्या व्यक्तीला नॉमिनेट केलं तर त्याला चेअरमन करता येतं. क्लिअर? सेकंड थिंग, such a number of person not exceeding 4. Such a number of person not exceeding 4 appointed by the state government as the member of local authorities functioning in the whole or part of the region. तिथले, त्या एरिया मधले, किंवा जिथे आरपीबी फॉर्म झाली त्या एरिया मधले, किंवा पूर्ण रिजन पैकी पार्ट और होल, संपूर्ण रिजन मधले किंवा त्या पर्टिक्युलर एरिया मधले 4 पेक्षा जास्त व्यक्ती नसणारे तिथल्या लोकल ऑथॉरिटीचे मेंबर्स असतील. तिथली जी कोणती लोकल ऑथॉरिटी असेल
तिथले 4 मेंबर अपॉइंट केले जातात. म्हणजे पहिलं कोण आलं होतं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने कोणाला अपॉइंट केलं, डायरेक्टरला. लक्षात घ्या, कोणाला अपॉइंट केलं, डायरेक्टरला. त्यानंतर कोण आहे, सच अ नंबर ऑफ पर्सन नॉट एक्सिडिंग 4, म्हणजे 4 पेक्षा जास्त नाही, म्हणजे 1 पण चालेल, 2 पण चालेल, 3 पण चालेल आणि 4 पण चालेल. 4 पेक्षा जास्त चालणार नाही. 4 पेक्षा जास्त पर्सन नसतील असं अपॉइंट केलं जातं स्टेट गव्हर्नमेंट. तिथली जी लोकल ऑथॉरिटी आहे तिथल्या एरियामधल्या किंवा संपूर्ण रिजन पैकी 4 पेक्षा जास्त मेंबर नसेल असे 4 लोक तिथे घेतले जातील. क्लिअर? बघा, पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट. पहिल्या याच्यात डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर आला, ज्याला चेअरमन केलं गेलंय. त्यानंतर 4 व्यक्ती पुन्हा आपण घेतले. बरोबर? क्लिअर आहे का? प्लीज क्लिअर आहे का? त्या बॉडीचे मेंबर म्हणून. बघा, महेश काय म्हणतो की काय म्हणून आपण त्याला अपॉइंट करतो, त्यांना आपण ते मेंबर म्हणून अपॉइंट करतो. आरपीबीचं काम करायचं ना आपल्याला, आरपीबी सॉरी रिजनल प्लॅनचं ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला रिजनल प्लॅन फॉर्म करण्यासाठी काहीतरी लोक लागेल ना. मग ते रिजन कोणी फॉर्म करायला पाहिजे, मग ते रिजन कोण फॉर्म करतं, तर त्यासाठी 4 लोक घेतले जातात. मॅक्झिमम 4 लोक, नॉट एक्सिडिंग द, काय क्लिअर केलंय, नॉट एक्सिडिंग द 4. कुठनं, लोकल ऑथॉरिटी जी काही असेल तिथली, तिथनं 4 लोक घेतले जातात. ओके, चलो पुढे काय म्हणतात, सच अ नंबर ऑफ पर्सन नॉट एक्सिडिंग 10. आता 10 पेक्षा जास्त नाही, 10 पेक्षा जास्त नाही. पहिल्यांदा एक डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर, नंतर 4 लोक घेतले लोकल ऑथॉरिटीचे. आता 10 पेक्षा जास्त नाही, कोणते, अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, who in the opinion of government have a special knowledge or practical experience of matters relating to town and country planning, engineering, transport, industry, commerce or agriculture. बघा, आपण काय तयार करतोय, रिजनल प्लॅन तयार करतोय. लक्षात घ्या, आपण रिजनल प्लॅन तयार करतोय. आपण सपोज टू बी एखादा डिस्ट्रिक्ट अजून करूया, नागपूर अजून करतो. नागपूरसाठी मला काय करायचंय, एक रिजनल प्लॅन तयार करायचा आहे. ज्या वेळेला मी तिथे रिजनल प्लॅन तयार करेल त्यावेळेला फक्त आणि एकाच गोष्टीवर फोकस करणार का, नाही. तिथे मला होलिस्टिक डेव्हलपमेंट करायचंय. होलिस्टिक म्हणजे काय, संपूर्ण डेव्हलपमेंट करायचंय. होलिस्टिक डेव्हलपमेंट करताना तिथे काय येणार, ट्रान्सपोर्टेशन येणार, ट्रॅफिक येणार, ऍग्रिकल्चर येणार, इंडस्ट्रीज येणार, अम्युनिटीज येणार, फिजिकल अम्युनिटीज येणार, रिझर्वेशन येणार, सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. मग सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहित असते का, नाही. म्हणून त्यामधले एक एक एक्सपर्ट किंवा ज्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे, ज्यांना परफेक्ट त्या पर्टिक्युलर एरियाचं प्रॅक्टिकल नॉलेज आहे, असे एक्सपर्ट त्या ब्रांचेस मधनं घेतले जातात. जसं की टाउन अँड कंट्री प्लॅनिंग असू दे, इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्ट, इंडस्ट्री, कॉमर्स और ऍग्रिकल्चर आणि ईटीसी. असे जे आहे हे 10 पेक्षा जास्त व्यक्ती नसायला पाहिजे. त्यांना कोण अपॉइंट करतं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और द स्टेट गव्हर्नमेंट. such a number of person not exceeding 10 appointed by the state government, who in the opinion that government have a special knowledge or practical experience of matter relating to town planning, town and country planning, engineering, transport, industry, commerce or agriculture, यामधले परफेक्ट नॉलेज असणारे लोक तिथे घेतले जातात. ओके, त्यानंतर नेक्स्ट, अ टाउन प्लॅनिंग ऑफिसर अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर अपॉइंट केला जातो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं. पुन्हा मी सांगतोय, एक डीटीपी जो चेअरमन झालाय, त्यानंतर 4 लोक, 4 पेक्षा जास्त नको, जे 4 पेक्षा जास्त नको, जे की तिथल्या लोकल ऑथॉरिटी असतील त्या रिजन मधले किंवा संपूर्ण रिजन मधले. त्यानंतर नेक्स्ट 10 लोक किंवा 10 पेक्षा जास्त नसायला पाहिजे की ज्यांना परफेक्ट नॉलेज आहे, त्यामधले 10 लोक. आणि नेक्स्ट एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर, या सगळ्यांना कोण अपॉइंट करतं, स्टेट गव्हर्नमेंट. नेक्स्ट
सच अ नंबर ऑफ पर्सन नॉट एक्सिडिंग 4, पुन्हा 4 माणसं, पुन्हा 4 मेंबर घ्यायचे आहेत, अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम द 2 हाऊसेस ऑफ लेजिस्लेचर. आपल्या विधानसभा आणि विधानसभा आणि विधान परिषद मधले 2 मेंबर पुन्हा घ्यायचे आहेत, प्रत्येकी रिप्रेझेंटिंग द होल आर पार्ट ऑफ द रिजन, सो दॅट नॉट मोर दॅन 2 मेंबर्स एरिया आर फ्रॉम इच ऑफ द सेड हाऊसेस. म्हणजेच काय, पुन्हा 4 लोक घ्यायचे आहेत तुम्हाला, पुन्हा 4 लोक घ्यायचे, प्रत्येक हाऊसेस मधला 2, त्यापेक्षा जास्त नको. प्रत्येक हाऊस मधला 2 म्हणजेच काय, अप्पर अँड लोअर विधानसभा विधान परिषदेतले प्रत्येकातले 2 पुन्हा मेंबर घ्यायचे आहेत. त्या रिजन मधले, त्या एरिया मधले जिथे आरपीबी फॉर्म होत आहेत, किंवा संपूर्ण रिजन मधले, जो रिजन तुम्ही फॉर्म करतायत त्या रिजन साठी येणारे जेवढेही मेंबर असतील, तर असे तुम्हाला 4 लोक घ्यायचे, त्यापेक्षा जास्त नको. क्लिअर? क्लिअर आहे का प्लीज? आरपीबी क्लिअर आहे का? आरपीबी क्लिअर आहे का? बघा, पुन्हा मी हवं तर एकदा रिपीट करतो. पहिल्यांदा आपण एक घेतलंय, जो की डीटीपी आपणही घेतलाय, स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलंय. ओके, स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलं. कोण होता? डीटीपी, ज्याला चेअरमन केलं. त्यांना व्हायचं नसेल तर मग त्यांनी नॉमिनेट करून दिलेला अजून एखादा व्यक्ती, तो चेअरमन होईल. सेकंड केसमध्ये 4 लोकांपेक्षा जास्त नाही, आपण असे घेतले की जे तिथल्या लोकल ऑथॉरिटीज असतील, 4 जण, बरोबर. त्यानंतर 10 लोक असे घेतले जे एक्सपर्टीज असतील, ज्यांना प्रॉपर नॉलेज आहे त्या पर्टिक्युलर फील्ड मधलं, जसं की ऍग्रिकल्चर आहे, इंजिनिअरिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग आहे, अशा मधले आपण पुन्हा 4 घेतले. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं, पुन्हा एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर तिथे अपॉइंट केला, बरोबर. आणि त्यानंतर 4 लोक असे घेतले जे प्रत्येक हाऊसेस मधले 2 सदस्य असतील, प्रत्येक हाऊसेसचे 2, विधान परिषद विधिमंडळ. ओके, 4 पेक्षा जास्त नाही, म्हणजे एकातले 2, एकातला 1 चालेल, दोन्ही मधला 1 चालेल, पण 4 पेक्षा जास्त नको. एवढ्या मिळून एक आरपीबी फॉर्म केली जाते. या सर्वांना मिळून एक आरपीबी फॉर्म केली जाते. यालाच बोलतात रिजनल प्लॅनिंग बोर्ड. याला काय बोलतात? रिजनल प्लॅनिंग बोर्ड. क्लिअर? आता सांगा, क्लिअर आहे? यस ऑर नो? पुढे अजून आता एक गोष्ट आहे, थोडं ट्विस्ट आहे. एवढं क्लिअर आहे का सांगा? बोलू केतन, याच्यावर बोलूया 2 मिनिट फक्त. काय केतनचं म्हणणं आहे की रिजनल प्लॅनिंग बोर्डचा मेंबर सेक्रेटरी, टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे, की सगळेच पॉवर डीटीपी कडे असतात? 2 मिनिट थांबा, आपण त्यावर पण बोलूया. एवढा पॉइंट क्लिअर झाला. आता इन केस आता जर का अहमदनगर सारखा जर का एरिया असेल, अहमदनगर सारखा जर का एरिया असेल, तिथे तुम्हाला माहित आहे की कॅन्टोन्मेंट झोन आहे. कॅन्टोन्मेंट झोन आहे, आणि म्हणजेच काय, मिलिटरी आणि डिफेन्स एरिया आहे. मिलिटरी किंवा डिफेन्स एरिया आहे. मग असा जर का डिफेन्स आणि मिलिटरी एरिया असेल, तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मी काय बोलतोय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बघा लक्षात घ्या मी काय सांगतोय. मिलिटरी और डिफेन्सचा जर का एरिया असेल, त्याला आपण कॅन्टोन्मेंट झोन बोलूया. तसा जर का एरिया त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये येत असेल, तर तो एरिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्युरिडिक्शन मध्ये येत असतो, तो स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर मध्ये येत नाही. आणि जर का मग असा एरिया त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये येत असेल, तर मग त्यासाठी if any region includes any area which in the opinion of state government important for the military or a defense point of view,
the member appointed for their special knowledge or practical experience shall include a person suggested by government of India in behalf. जर का मग एखाद्या एरियामध्ये जर का कॅन्टोन्मेंट झोन येत असेल तर त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतं, एखादा एक्सपर्टीज किंवा एक्सपिरियन्स मेंबर तिथे अपॉइंट करतं. ओके, लक्षात घ्या, जर का अशी कंडिशन असेल, जर का कॅन्टोन्मेंट झोन, मिलिटरी, डिफेन्स एरिया असेल आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला वाटत असेल की डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू हा एरिया इम्पॉर्टंट आहे, तर मग अशा कंडिशन मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंट एक व्यक्ती पुन्हा नॉमिनेट करू शकतो ज्याला परफेक्ट नॉलेज, परफेक्ट एक्सपिरियन्स आहे तिथल्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंटसाठी. ओके, म्हणजे बघा, एक डीटीपी किंवा त्याने नॉमिनेट केलेला व्यक्ती तो चेअरमन झाला. नंतर आलेत 4 लोक जे की लोकल ऑथॉरिटीज मधले असतील. त्यानंतर आले 10 लोक जे की एक्सपर्टीज असतील त्यांच्या पर्टिक्युलर फील्डमध्ये. त्यानंतर आलेत एक व्यक्ती जो की टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे. त्यानंतर 4 मॅक्झिमम 4 लोक जे की लेजिस्लेचर हाऊसेस मधले असतील. त्यानंतर जर गरज पडत असेल तर पुन्हा एक व्यक्ती वाढेल, तो म्हणजे कॅन्टोन्मेंट झोन जर का त्या एरियात येत असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला वाटत असेल की हा एरिया गव्हर्नमेंट ऍज अ मिलिटरी किंवा डिफेन्स साठी इम्पॉर्टंट आहे, तर तशा केसमध्ये मग तिथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला अपॉइंट करतात. पवार म्हणताय सजेस्ट करता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण अपॉइंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट करणार, असं काही आहे का? नाही, फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अपॉइंट करणार, महाराष्ट्र गव्हर्नमेंट फक्त इम्पॉर्टन्स सांगेल, गरज आहे की नाही, दॅट्स इट. आणि प्रत्येकच मिलिटरी किंवा डिफेन्स एरिया हा ऍज अ कॅन्टोन्मेंट झोन म्हणून नाही म्हणणार मी. ओके, काही ठिकाणी खूप छोटे आहे, तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंडरमध्ये पण येतो, त्यामुळे तिथे पण काही गरज नसते. ओके, त्यामध्ये नेक्स्ट, सपोज द स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट व्हाईस चेअरमॅन फ्रॉम अमॉंग द अदर्स मेंबर. म्हणजे जेवढे मेंबर आतापर्यंत आपण बघितले त्यामध्ये जेवढे मेंबर बघितले त्यामधला एक कोणता तरी मेंबर टाउन प्लॅनिंग ऑफिसर सोडून त्यापैकी एका कोणत्यातरी मेंबरला व्हाईस चेअरमन पद दिलं जातं. त्यानंतर जो टाउन प्लॅनिंग ऑफिसर असतो त्याला सेक्रेटरी म्हणून तिथे अपॉइंट केलं जातं. म्हणजे बोर्ड मधला जो सेक्रेटरी असेल, आरपीबीचा जो सेक्रेटरी आहे तो कोण असतो? टाउन प्लॅनिंग ऑफिसर. डोक्यात फिट करून ठेवा, टाउन प्लॅनिंग ऑफिसर हा कोण असतो? सेक्रेटरी असतो. ओके, अँड द रिजनल बोर्ड शॅल हॅव इट्स ऑफिस सच अ प्लेस ॲज द स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट. आणि हे जे आरपीबीचं ऑफिस आहे हे गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट जे आहे हे सांगतं तिथे असते. येस आशिष, सेक्रेटरी हा आरपीबीचा टाउन प्लॅनिंग ऑफिसर असतो. ओके, आणि त्यानंतर जे ऑफिस आहे रिजनल प्लॅनिंग बोर्डचं हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जिथे अपॉइंट करतं त्या ठिकाणी बनवतं किंवा त्यांच्या पद्धतीने जिथे सांगतं तिथे घेतल्या जातं. क्लिअर? चला, सेक्शन 4 क्लिअर आहे का? सेक्शन 4 कशासाठी होता? कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड, म्हणजे आरपीबी तयार करण्यासाठी. सेक्शन 4 कोणासाठी आहे? आरपीबी तयार करण्यासाठी. सेक्शन 3 कोणासाठी होता? रिजनच्या इस्टॅब्लिशमेंट आणि लिमिटला अल्टर करण्यासाठी होता. बरोबर आहे? पहिल्यांदा आपण काय केलं? रिजनला इस्टॅब्लिश केला, त्याच्या लिमिट अल्टर केल्या. आता गव्हर्नमेंटचं काम एक झालं की त्यांनी रिजन तयार करून दिला, पण त्या रिजनचा आरपी कोणी तयार करायचा आहे? मग त्यासाठी एक बॉडी तयार केली, एक बोर्ड तयार केलं, त्याचं नाव आरपीबी. मग आरपीबी एकटाच माणूस चालवेल का? तर नाही, त्यामध्ये नंबर ऑफ मेंबर पुन्हा ऍड केले. मग ते नंबर ऑफ मेंबर वेगवेगळ्या कॅटेगरीज मधनं त्यांनी इन्व्हॉल्व्ह केले. एकाच कॅटेगरीमध्ये घेतला का? नाही, त्यामध्ये टाउन प्लॅनिंग ऑफिसर पण आहे, एक्सपर्टीज पण आहे, डिफेन्स वाला पण आहे, लोकल ऑथॉरिटी वाला पण आहे, लेजिस्लेचर हाऊसेसचा पण व्यक्ती आहे आणि डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनर स्वतः आहे ऍज अ चेअरमन म्हणून. क्लिअर आहे का?
पुढे जाऊ, पुढे जाऊ. इज दिस क्लिअर? ओके, चला आता हे तर लोक झाले तयार. ओके, आपली बॉडी तयार झाली, एक बॉडी आपली तयार झाली. आता या लोकांचं काहीतरी आपल्याला रिन्युमरेशनचं पण बघावं लागेल, त्यांच्या अलाउन्सेसचं बघावं लागेल, त्यांच्या पगार पाण्याचं बघावं लागेल. येस ऑर नो? त्याआधी मला सांगा, सेक्शन नंबर 4 डील्स विथ, सेक्शन नंबर 4 डील्स विथ, सिंपल आहे. सेक्शन नंबर 4 डील्स विथ, फिट करून ठेवा डोक्यात, डोक्यात फिट करून ठेवा. कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅन, कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅन, दॅट्स इट. या वेळेला कोणताही सेक्शन विचारू देत, आन्सर डायरेक्ट आलं पाहिजे. सेक्शन नंबर विचारला, डायरेक्ट आन्सर आलं पाहिजे. कुठेही यावेळेला चुकायचं नाही, एक मार्क्स सुद्धा गमवायचं नाही. ओके, आउट ऑफ आउट पाहिजे आरपी मध्ये, आउट ऑफ आउट. सिंपल सिंपल. कसे आणायचे ते मी शेवटी सांगणार, सेक्शन कसे लक्षात ठेवायचे ते पण. क्लिअर? ओके, कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड, सी इज करेक्ट. नेक्स्ट, चेअरमॅन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड अपॉइंटेड बाय. चेअरमन कोण अपॉइंट करतो? स्वतःच होतो. हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर, प्लॅनिंग ऑथॉरिटी, स्टेट गव्हर्नमेंट. एक्झॅक्टली, कोण अपॉइंट करतं? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट. लक्षात घ्या, एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन्स तयार केले आहेत, एकदम सिंपल. तुमचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होईल, तुमचा कॉन्फिडन्स पण बूस्ट होईल. नंतर आहेतच मग बाउन्सर, पुढे आहेतच काही बाउन्सर. ओके, त्यामुळे प्लीज प्रॉपर लक्ष द्या, समजून घ्या. चला नेक्स्ट, सेक्रेटरी ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड मस्ट बी. कोण असू शकतो? सेक्रेटरी कोण असायला पाहिजे? सेक्रेटरी ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड कोण असतो? लोकल ऑथॉरिटी मेंबर असतो, टाउन प्लॅनिंग ऑफिसर असतो, मेंबर ऑफ हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर असेल, की एनी वन अमॉंग द आरपीबी. कोण असतो? टीपीओ असतो, टाउन प्लॅनिंग ऑफिसर असतो सेक्रेटरी. ओके, सेक्रेटरी इज द टाउन प्लॅनिंग ऑफिसर. चलो आता बघा, सेक्शन नंबर 3 मध्ये इस्टॅब्लिश केलं, लिमिट फायनल केल्या, सगळं झालं. त्या लिमिट फायनलचं काम करण्यासाठी किंवा त्या रिजनचं काम करण्यासाठी एक बॉडी तयार केली, एक बोर्ड तयार केलं, ज्याला आपण आरपीबी बोलतो. आता त्या आरपीबीच्या मेंबरला काम कधी करतील ते? जेव्हा त्यांना आपण रिन्युमरेशन देऊ, अलाउन्सेस देऊ, पगार देऊ. बरोबर आहे की नाही? मग द मेंबर ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड शाल बी सच ॲज बी प्रिस्क्राइब and the member shall be entitled to receive such a remuneration or allowances or both of the state government may by order to determine. ओके, आता इथे और हा वर्ड काय वापरला? और हा वर्ड काय वापरला? सपोज इन केस 10 मेंबर जे आपण अपॉइंट केले, एक्सपर्टीज जे आपण अपॉइंट केले 10 लोक, त्यातला चुकून एखादा जर का स्टेट गव्हर्नमेंटचा माणूस असेल, तो ऑलरेडी कुठेतरी ड्युटीवर आहे, तो ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा माणूस आहे, त्याला तिकडला तर पगार मिळतच आहे ना रे, त्याला तिकडला तर पगार मिळतच आहे. मग त्या केसमध्ये त्याला इथे त्याच्या फक्त कामाचं किंवा काही जे काही अलाउन्सेस असतील तेवढेच दिले जातात, एक्स्ट्रा सॅलरी दिली जात नाही, एक्स्ट्रा अलाउन्सेस किंवा रिन्युमरेशन दिलं जात नाही. बघा लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की जे काही मेंबर आहे रिजनल प्लॅनिंग बोर्डचे, जे काही मेंबर आहेत, यांचं रिन्युमरेशन आणि अलाउन्सेस, ओके, स्टेट गव्हर्नमेंट काय करतं? देतं. ओके, स्टेट गव्हर्नमेंट ठरवतं. पण त्या केसमध्ये जर का एखादा मेंबर किंवा किती मेंबर जर का गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे असतील, तर त्याला ऑलरेडी रिन्युमरेशन मिळतच आहे. त्या केसेसमध्ये त्याला त्याच्या फक्त अलाउन्सेस मिळतील, म्हणजे ट्रॅव्हलिंग, डेली. ओके, बाकी त्याला वेगळं काहीच मिळणार नाही, बाकी त्याला काहीच मिळणार नाही, फक्त काही अलाउन्सेस असतील तेच मिळतील. या केसमध्ये आता बघा,
या केसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, बोर्ड फॉर्म झालं, पण स्टेट गव्हर्नमेंटला असं आढळून आलं किंवा बोर्डच्या चेअरपर्सनला असं आढळून आलं की एखादा व्यक्ती, एखादा मेंबर हा मिसकंडक्ट करतोय, त्याच्या ड्युटीचा प्रॉपर यूज करत नाही, किंवा तो तिथे इनकॉम्पिटंट आहे, इनकॅपेबल आहे, किंवा एखादा व्यक्ती इनकॉम्पिटंट आहे. सगळ्यांना ब्लर दिसत आहेत का? प्लीज एकदा सांगा. वर्ड ब्लर दिसत आहेत का सगळ्यांना? प्लीज. ओके, क्लिअर आहे. पण आता क्लिअर आहे ना? आता क्लिअर आहे? ओके, चलो गो एड. ओके, चलो गुड टू गो. चलो, आता काय होतंय की जर का स्टेट गव्हर्नमेंटला असं आढळून आलं की एखादा व्यक्ती त्याच्या ड्युटीला किंवा ड्युटी करताना काहीतरी गिल्टी मिसकंडक्ट करतोय किंवा इनकॉम्पिटंट आहे, इनकॅपेबल आहे, म्हणजे असं जर का वाटत असेल की एखादा व्यक्ती त्या जागेवर त्या लायकीचा नसेल किंवा त्याची काम करण्याची इथे कॅपॅबिलिटी नाहीये, जर का असं आढळून येत असेल, बघा मी काय बोलतोय, जे काही मेंबर अपॉइंट केले स्टेट गव्हर्नमेंटने आणि त्यानंतर असं आढळून आलं की एखादा व्यक्ती त्याच्या ड्युटीचं मिसकंडक्ट करतोय किंवा तो इनकॅपेबल आहे, इनकॉम्पिटंट आहे, मग अशा केसमध्ये त्या पर्टिक्युलर व्यक्तीला एक सफिशियंट गुड रिझन देऊन त्याला तिथनं काढल्या जाऊ शकतं. क्लिअर? त्या व्यक्तीला तिथनं काढल्या जाऊ शकतं किंवा त्याला त्या पद्धतीची शो कॉज नोटीस सुद्धा दिल्या जाऊ शकते. सेक्शन 5 मध्ये काय सांगतात, काही टर्म आणि कंडिशन आहे. जे काही मेंबर्स अपॉइंट केले त्यांच्यासाठी टर्म आणि कंडिशन आहे. पहिली कंडिशन काय, सगळ्यांनाच अलाउन्सेस रिन्युमरेशन मिळतील, पण जे लोक ऑलरेडी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि ज्यांना ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंट रिन्युमरेशन देते त्यांना एक्स्ट्रा रिन्युमरेशन मिळणार नाही, फक्त काही अलाउन्सेस दिले जातील. सेकंड केस, त्या मेंबर पैकी जर का काही मेंबर असं लक्षात येत आहे की ड्युटी करताना काही मिसकंडक्ट केला जात आहे किंवा ते इनकॉम्पिटंट आहे किंवा इनकॅपेबल आहे, त्या जागेवर काम करण्याच्या कामाचेच नाही, मग अशा केसमध्ये त्यांना सफिशियंट गुड रिझन देऊन त्यांना तिथनं बेदखल केलं जातं, काढलं जातं, किंवा त्यांना तशा पद्धतीच्या शो कॉज नोटीस देऊन त्यांना ती जागा खाली करण्यासाठी सांगण्यात येत असतं. सोबतच a member of state legislature while holding the office of a member of the board shall not be entitled to receive any remuneration. बघा मी आधीच सांगितलं. ओके, फक्त काय हे यांच्यासाठी नाही तर स्टेट लेजिस्लेचर साठीच नाही, तर जो कोणी व्यक्ती रिजनल प्लॅनिंग बोर्ड मध्ये आहे आणि तो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी काम करतो तर त्याला कोणतेही रिन्युमरेशन दिल्या जात नाही, फक्त काही एक्स्ट्रा अलाउन्सेस असतात तेच दिल्या जातात. अलाउन्सेस अदर दॅन ट्रॅव्हलिंग अलाउन्स, डेली अलाउन्स और सच अदर अलाउन्सेस, म्हणजे फक्त आणि फक्त काही अलाउन्सेस त्यांना दिले जातात. क्लिअर आहे? सेक्शन नंबर 5 क्लिअर आहे का? सेक्शन नंबर 5 क्लिअर आहे का? सिंपल होता. टर्म ऑफ ऑफिस आणि कंडिशन ऑफ सर्व्हिस ऑफ मेंबर, की त्यांना काय टर्म्स राहतील आणि काय कंडिशन्स राहतील. ओके, गुड. नेक्स्ट आहे, सांगा क्वेश्चनचा आन्सर. सेक्शन 5 ऑफ MRTP डील्स विथ, सेक्शन 5 ऑफ MRTP ऍक्ट 1966 डील्स विथ. ओके, तुम्हाला अशाने रिकॉल होत जाईल तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर ते कंटिन्यू बंबार्डिंग केलं जातं. वेगळा विचार जरी चालू असेल तरी तो बॅक ऑफ द माइंड तुम्हाला हे माहित असायला पाहिजे की आपण आता कोणता सेक्शन स्टडी केला, पहिला कोणता होता, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर कोणता होता, तो कंटिन्युअसली बंबार्डिंग करत राहा. पोस्टिंग काढायची आहे, 100% निघेल. फॉलो द रूल्स. यस, गुड. ओके, नेक्स्ट
रेजिग्नेशन ऑफ मेंबर. मला काय करायचंय, रिझाईन करायचंय. मला काय वाटतं, मी एक मेंबर आहे त्या बोर्डचा आणि मला असं वाटतंय की मी ना याच्यापेक्षा काहीतरी बेटर करू शकतो, किंवा मला इथे काम करायची इच्छा नाही, मला वाटतं की मी इथे काम नाही करू शकत, किंवा मला ते एन्व्हायरमेंट प्रॉपर वाटत नाही, किंवा मला असं वाटतं की मी काहीतरी वेगळं काहीतरी चांगलं करेल. त्या केसमध्ये जर का एखाद्या मेंबरला, आरपीबीच्या मेंबरला जर का काहीतरी प्रॉब्लेममुळे जर का रिझाईन द्यायचं असेल, तर तो केव्हाही कधीही रिझाईन देऊ शकतो. त्याने स्वतःच्या हाताने स्टेट गव्हर्नमेंटला आपला अप्लिकेशन करायचं आहे, स्वतःची साईन करून. ओके. आणि त्या केसमध्ये स्वतःची जागा ती रेजिग्नेशन ऍक्सेप्ट केल्यानंतर तो तिथनं ती जागा सोडू शकतो. लक्षात घ्या, एखाद्या मेंबरला जर का वाटत असेल की मी इथे कॉम्पिटंट नाही, स्वतःला वाटत असेल मी इथे कॉम्पिटंट नाही, इनकॅपेबल आहे, और सेकंड केसमध्ये असं वाटत असेल की मी याच्यापेक्षा काहीतरी बेटर करू शकतो, मी कुठेतरी वेगळीकडे डिझर्व करतो, हो की नाही, असं येतं भरपूरदा. मग अशा केसमध्ये तो रिझाईन करू शकतो कधीही. फक्त काय, स्वतः लेटर लिहून, स्वतः प्रॉपर साईन करून ती स्टेट गव्हर्नमेंटला सबमिट करायची आहे, आणि ते स्टेट गव्हर्नमेंटने एकदा ऍक्सेप्ट केलं की ती जागा व्हॅकंट होईल, डिरेक्टली व्हॅकंट होईल. चलो, थँक्यू आशिष सर, तुम्ही मागे शिकवले होते ते पुन्हा रिकॉल होत आहे, यू आर ग्रेट. ओके, थँक्यू आशिष. ओके, लक्षात आलं. म्हणजे रिझाईन जर द्यायचं असेल तर कधीही देऊ शकता इझिली. ती एक जागा व्हॅकंट आहेच. पुढे सांगा मग, एमआरटीपी ऍक्ट 6 कोणासोबत डील करतो? पुन्हा 6 कोणासोबत आहे? 6 कोणासाठी आहे? रेजिग्नेशन ऑफ मेंबर. ओके, कुठे? रेजिग्नेशन ऑफ मेंबर, बरोबर. आता पहिला पुन्हा रिपीट करूया. सेक्शन 3 काय सांगत होता? सेक्शन 3 काय सांगत होता? इस्टॅब्लिश आणि अल्टर द लिमिट, एस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टर द लिमिट्स. नेक्स्ट आपण काय फॉर्म केलं? इस्टॅब्लिशमेंट केलं. डोक्यात कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. पहिल्यांदा आपण तयार केलं, स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं, रिजन आपल्याला तयार करून दिला. मग त्या रिजनला तयार केला, त्याचा प्लॅन कोणी करायचा? मग त्यासाठी बोर्ड फॉर्म केला. काय केला? आरपीबी फॉर्म केली. आरपीबी फॉर्म केली तर त्या लोकांना, जे लोक तुम्ही आरपीबी मध्ये घेतले, त्यांना काहीतरी टर्म आणि कंडिशन अप्लाय करायला लागत होत्या ना. मग आपण नेक्स्ट आहे टर्म अँड कंडिशन्स. लक्षात कसं ठेवणार? टर्म अँड कंडिशन्स, बरोबर आहे का? अशा फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. पुन्हा पण अजून एक ट्रिक सांगेल, किंवा मी शॉर्ट मध्ये एक लिहून देईल तुम्हाला, आहे माझ्याकडे, लक्षात ठेवण्यासाठी आहेत. क्लिअर? किती पवार म्हणतात किती इयरची टर्म असते ऑफिसरची, ही आपण सेक्शन नंबर 17 नंतर बघू की किती ती टर्म असते ऑफिसरची. चालेल? आय थिंक प्राजक्ता, बरोबर. एखाद्या ऑफिसरची टर्म किती वर्षापर्यंतची असते ती बघू आपण पुढे. का बरं असते ते सांगेल. ओके, चलो. त्याच्यानंतर आता काय झालं, त्याने रिझाईन केलं, त्या पर्टिक्युलर एका व्यक्तीने रिझाईन केलं. आता रिझाईन केल्यावर पुन्हा वॅकन्सी आली, पुन्हा एक वॅकन्सी आली, ती पण आपल्याला फिलअप करावी लागेल. मग in the event of vacancy in the office or any member of regional planning board, the vacancy shall be filled by the state government and the person so as to appoint shall hold the office. ओके, म्हणजेच काय, आता बघा, सपोज पहिला जो व्यक्ती होता त्याचा कार्यकाळ एवढा होता, मी सांगणार नाही किती आहे ते, नंतर बघूया. ओके, आणि कन्फ्युजन नाही वाढवायचंय मला. जो फर्स्ट व्यक्ती होता त्याचा कार्यकाळ एवढा होता, पण त्याने काय केलं, इथेच रिझाईन केलं. त्याने काय केलं, इथे रिझाईन दिलं. आता काय झालं, इथनं नवीन व्यक्ती आला, त्याला ती वॅकन्सी फिल केली, त्याने ती जागा भरली,
आता त्याचा जो कार्यकाळ असतो तो तेवढाच असतो जेवढा आधीच्या व्यक्तीचा होता, उरलेला होता. त्याचा कार्यकाळ तेवढाच असतो जेवढा आधीच्या व्यक्तीचा उरलेला होता. लक्षात आलं का? वॅकन्सीज फिल केल्यानंतर त्या नवीन व्यक्तीचा जो कार्यकाळ असतो तो तेवढाच असतो जो आधीचा व्यक्ती सोडून गेला आणि त्याचा जो काही राहिलेला कार्यकाळ आहे तोपर्यंतच तो तिथे अपॉइंट केला जात असतो. ओके, सो वॅकन्सीज मध्ये लक्षात ठेवायचं, पर्सन सो हॅज टू अपॉइंटेड शॅल होल्ड ऑफिस सो लॉंग only as the member whose place is appointed would have held office if the vacancy had not occurred. वॅकन्सी झाली, जर का त्या केसमध्ये ती भरल्या गेली, वॅकन्सी जर का फिल करण्यात आली तर त्या केसमध्ये त्याला तेवढीच जागा मिळेल किंवा तेवढाच त्याला कार्यकाळ मिळतो जेवढा आधीच्या व्यक्तीचा उरलेला होता. तेवढ्याच तो फक्त इयरसाठी किंवा पर्टिक्युलर पिरियडसाठी त्याला अपॉइंट केलं जातं. ओके, वॅकन्सीज क्लिअर आहे? वॅकन्सीज क्लिअर झाल्या? नेक्स्ट, चलो गुड. नेक्स्ट येतोय पॉवर अँड ड्युटीज ऑफ बोर्ड. आता जो ड्युटी काय असायला पाहिजे त्या बोर्डची, त्या बोर्डचं नेमकं काम काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय. लक्षात घ्या, जो बोर्ड तुम्ही अपॉइंट केला त्याचं एक्झॅक्टली काम काय आहे, त्याने काय काम करायला पाहिजे. फर्स्ट, टू कॅरी आउट द सर्वे. पहिलं काम आहे सर्वे कॅरी आउट करा. त्या रिजनचा जेवढा रिजन इस्टॅब्लिश केलाय, जो रिजन तिथे इस्टॅब्लिश करून ठेवलेला आहे, ज्याच्या लिमिट्स अल्टर केलाय, त्यासाठी बॉडी फॉर्म केली आहे, त्या लोकांच्या टर्म अँड कंडिशन झाल्या. ओके, तिथे जे व्यक्ती अपॉइंट केले त्यांचं मेन काम काय आहे? त्यांचं मेन काम आहे तिथे सर्वे फॉर्म करायचा. काय करायचं? सर्वे कंडक्ट करायचा. त्यानुसार सर्वेनुसार जो काही डाटा तुमच्याकडे झालाय त्यानुसार रिपोर्ट प्रिपेअर करायचे. त्या रिजनसाठी सगळा सर्वे करायचा. सर्वे कसा करणार? मग त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये सर्वे करताना तिथे कुठे एक्झिस्टिंग लँड आहे किंवा तिथे एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करणे. सगळ्यात पहिल्यांदा एक्झिस्टिंग लँड यूज मॅप तयार करणे सगळ्यात महत्वाचं काम. एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. जर का एवढा हा एरिया असेल, हा एक रिजन आहे, कोणती कोणती लँड मध्ये एक्झिस्टन्स आहे, कोणत्या एरियामध्ये एक्झिस्टन्स आहे आणि नेमकं कशाचं आहे याचा सर्वे पहिल्यांदा प्रिपेअर करायचा आहे. त्या संदर्भातला तो मॅप अँड सच अदर मॅप्स ॲज मे बी नेसेसरी फॉर पर्पज ऑफ प्रिपेअरिंग द आरपी. ओके, सगळ्यात सुरुवातीला सर्वे करा. सर्वे वरून तुम्हाला काय करायचं? एक्झिस्टिंग लँड यूज मॅप प्रिपेअर करायचा आहे. एक्झिस्टिंग लँड यूज मॅप, ELU ज्याला बोलणार आपण आता, ELU हा वर्ड मी आता कायम ELU म्हणून बोलणार. एक्झिस्टिंग लँड यूज म्हणजे सुरुवातीला तो जो रिजन आहे त्याचा सर्वे करणार, त्या सर्वेवरनं मी ELU प्रिपेअर करणार आणि वन्स आय प्रिपेअर द ELU आय विल प्रोसीड टुवर्ड्स द रिजनल प्लान. मग काय तयार करणार? रिजनल प्लान. लक्षात आलं? The main duties of regional planning board to conduct a survey, to prepare an existing land use map and other necessary maps if it is, and the last to prepare the regional plan on the basis of rest of the data. ओके, याच्यावरनं काय केला जातो? रिजनल प्लान प्रिपेअर केला जातो. आता रिजनल प्लान एवढ्यासोबत याच्या हे काम करताना जर का काही एक्स्ट्रा काम करायचं काम पडत असेल, टू परफॉर्म एनी अदर ड्युटीज फंक्शन्स आर ॲज सप्लिमेंट, इन्सिडेंटल, कॉन्सिक्वेन्शियल टू एनी ऑफ द फोरगोइंग ड्युटीज सो ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय रेग्युलेशन्स. याच्या व्यतिरिक्त जर का काही याच्या संबंधित जर काही वेगळं काम करायचं पडत असेल तर ते सुद्धा त्या पर्टिक्युलर बोर्डला करावं लागतं. क्लिअर? सगळ्यात सुरुवातीला सर्वे करणार, ELU प्रिपेअर करणार आणि रिजनल प्लान प्रिपेअर करणार. सिंपल. क्लिअर आहे का? पॉवर अँड ड्युटीज ऑफ बोर्ड. पॉवर अँड ड्युटीज ऑफ बोर्ड. यस ऑर नो?
येस, ओके. आय होप की आजचं तुम्हाला परफेक्ट क्लिअर झालं. सेक्शन नंबर 8 पर्यंत परफेक्ट क्लिअर झालं सगळ्यांना. कुठेही काही प्रॉब्लेम नाही, क्वेरी नाही. सेक्शन नंबर 8 पर्यंत परफेक्ट आहे. येस ऑर नो? जर का काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारू शकता. जर काय क्वेरीज असेल तर. ओके, थँक्यू. मग आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये, जिथनं आपण सेक्शन नंबर 9 चालू करू आणि ऑनवर्ड्स पुढे जाऊया. ओके. सो पुन्हा मी एकदा सांगतो, फक्त लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो की ज्यांना कुणाला आपल्या लाईव्ह बॅचेस सुरू झालेले आहेत, ऑलरेडी आपण लाईव्ह बॅचेसचा एक पार्ट जो आहे, जो की प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया सोबत बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915, बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1954 पर्यंतचा जो पार्ट होता तो आपण कंप्लीट केला. म्हणजे प्लॅनिंग लेजिस्लेशन कंप्लीट केलं, प्रोसेस ऑफ प्लॅनिंग, त्यानंतर बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 आणि 54 एवढं आपण कंप्लीट केलंय आणि आता एमआरटीपी ऍक्ट चालू केलाय. त्यामुळे हे सगळे लेक्चर तिथे रेकॉर्डेड पण आहे, लाईव्ह पण मिळत आहेत. त्यामुळे ज्यांना कुणाला क्लासेस जॉईन करायचे असेल ते लवकरात लवकर करा आणि प्रॉपर स्टडीला काम चालू करा. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटूया आपण लवकरच. थँक्यू. गुड नाईट.